विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ तसंच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अशातच कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आणि कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळते आणि याबाबत चर्चा झाली। किशोर जैन यांची उमेदवारी आम्ही मागे घेतोय, मागे घेतली असं राऊत यांनी स्पष्ट केलंय। नाना पटोले हे मोठे नेते, मुंबईचा पदवीधर मतदारसंघ गेली 40 वर्ष शिवसेना जिंकते, ती आमची परंपरागत जागा आहे। मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे, तसंच नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सिटिंग जागा आहे असं म्हणत या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती असंही संजय राऊत म्हणाले। कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते। काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात, त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत। प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही। आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो, ते पक्षाचे प्रमुख आहेत। आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती, त्यांनी तयारी सुरू केली होती, त्यांनी जवळजवळ 90,000 नोंदणी केली आहे। पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालंय। काँग्रेसने म्हणे है ना कोकण पदवीधर संघाची जागा काल रात्री दिली आणि ज्या कोकण पदवीधर मतदारसंघ